तर नमस्कार मंडळी, मी शेतकरी पुत्र धनराज सपकाळ. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा तुम्हाला दुःखाचा जो काही येथे पसारा दिसत आहे, हा वाघोड्यातील शेतकरी सोपानभाऊ कांडेलकर आणि विलासभाऊ कांडेलकर यांच्या शेतामधला आहे. खरं तर शेतकऱ्याने रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही बघू शकता, लेकरा बाळाप्रमाणे या पिकाला जगवलं आणि शेवटच्या क्षणी आता घरात पीक येणार आहे या क्षणी आता हे बघू शकता तुम्ही, हे MSCB चे तार आहे. या ताराचं घर्षण होऊन या शेताचा पूर्णपणे या ठिकाणी मका जळालेला आहे. पूर्णपणे मका उद्ध्वस्त झालेला आहे. जे काही येणारं उत्पन्न होतं, पुढच्या खरीपाला हंगामाचं उत्पन्न जे काही पैसे येणार होते, पुढच्या खरीपाला जे काही पैसे यातून मिळणार होते आणि त्यांच्या घराच्या जे काही संसाराला यातून त्यांनी उत्पन्न मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला, रात्रंदिवस कष्ट केले. तर हा त्यांचं इथे सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे तार किती या ठिकाणी खाली आहे आणि या तारामुळे या ठिकाणी चिंग्या पडल्या आणि पूर्णपणे मका जळालेला आहे. तर आता या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी सुद्धा तलाठी आले, बरेच कार्यकर्ते आले, परंतु आता आणखीला पंचनामा करून तात्काळ ह्या पिकाची बघू शकता तुम्ही, दाखवा असं फिरू तिकडे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व मका संपूर्ण जळालेला आहे. या शेतकऱ्याला लवकरात लवकर भरपाई मिळावी, कारण ह्या शेतकऱ्याला जर भरपाई नाही मिळाली तर येणाऱ्या खरीपाला हा शेतकरी म्हणून राहणार नाही. कारण शेतकरी हा पैशासाठी आपलं पिकाचा जोपासना करत असतो. जर ही पीक असं जळालं, या दुःखातून आता यांना सावरण्यासाठी आता प्रशासनाची गरज आहे. जे काही MSCBचं या ठिकाणी MSCBच्या लाईनमुळे या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. MSCBने यांना आता काही आर्थिक मदत केली पाहिजे. तर आता कारण त्यांचं जे काही भविष्य होतं ते आता उद्ध्वस्त झालेलं आहे. सोपानभाऊ कांडेलकर आणि हे विलासभाऊ कांडेलकर यांचं 3 क्षेत्र आहे. तिन्ही क्षेत्र संपूर्ण जळालेलं आहे. तर आता हे शेतकरी आहे. शेतकरी, तुमचं शेत किती होतं? आमचं शेत पूर्ण 4 एकर शेती, पूर्ण 4 एकर मका जळाला. पूर्ण 4 एकर मका जळाला. पूर्ण 4 एकर मका जळालेला आहे. तर गुराढोरांचा चारा सुद्धा या ठिकाणी जळालेला आहे. तर या पिकातून आपल्याला किती उत्पन्न हवेसं होतं, म्हणजे किती पीक मका होणार होता? म्हणजे एकरी 40 क्विंटल होणार आहे. एकरी 40 क्विंटल या मक्यातून यांना उत्पन्न मिळणार होतं. शेतामध्ये किती वाजता घडली? 3 वाजता घडली. 3 तारखेला. 3 तारखेला 3 वाजता दुपारच्या वेळेस असं त्यावेळेस जळालं. हो. उपासमारीची वेळ आलेली आहे. आता व्याजाच्या पैशावाले चक्रा मारता गेली. आम्हाला काय करा आता? तार व्यवस्थित तार हे इकडे पहा, कशी तार आहे व्यवस्थित तार करण्यात यावे. हे लवकर तार इकडे तुम्ही इकडे पहा. एवढं म्हणणं आहे आमचं आता. तर बघू शकता मंडळी की ह्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. चेहऱ्यावरती दुःख मावत नाही आहे. आता हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी लहान लहान मुलं आहे. यांच्या संसारासाठी हा शेतीचा गाळा हे वळत आहे, परंतु आलेलं त्यांच्यावरती हे दुःख आहे. या दुःखामध्ये आता कोणीतरी यांना आर्थिक मदत करावी आणि यांना बळ द्यावं, कारण शेतकरी म्हणून पुढच्या वर्षी हे पुन्हा उभं राहावं. नाही जर भरपाई मिळाली तर हा शेतकरी म्हणून पुन्हा उभा राहणार नाही. तुमचं नाव ताई? मी सरला निवृत्ती कांडेलकर. तुमचं किती क्षेत्र होतं? माझं 1 एकर क्षेत्र होतं. तर 1 एकर क्षेत्र होतं. तुम्हाला सुद्धा एका एकरातून किती उत्पन्न पाहिजे होतं बा? असं 70 ते 80 हजाराचं. 70 ते 80 हजाराचं ताईचं. होतं. तुमचे पती समजा निवृत्ती कांडेलकर, ते 12 महिने झाले वारले. मी स्वतः मेहनत केली त्याच्यात. तर ताईंनी बघा या शेतासाठी स्वतः पाणी दिलं, रात्रंदिवस स्वतः पाणी दिलं. बघू शकता, स्वतः शिपलं. जे काही लहान लेकरं घेऊन कामं केली. लहान लेकरं घेऊन सुद्धा या ताईंनी कामं केले आहे. पती त्यांचा वारेल आहे, तरी सुद्धा या शेतामध्ये ते काम करता. परंतु बघा कसा या ठिकाणी हा त्यांच्यावरती घात झालेला आहे.
तर ह्या घाताची आता भरपाई मिळायलाच हवी आहे. तर या ठिकाणी ताराकडे संपूर्ण कणूस जळालेला आहे, कोळसा झालेला आहे, कणूस संपूर्ण कोळसा झालेला आहे. बघू शकता आता ह्या शेतातून ही तार MSCB ची तार बघू शकता. या ठिकाणी माझा हात लागते, या ठिकाणी बघू शकता माझा हात लागते. तर बघा असा हा MSCBच्या तारामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे यांचं जे काही भविष्य होतं या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. मित्रांनो, आपण शेतकरी आहे, मी सुद्धा शेतकरी आहे. जर आपल्याला आर्थिक मदत यांना करता येत नसेल तर फक्त हा 10 लोकांपर्यंत आपण व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून शेतकरी हा वाचला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसानीची भरपाई 100% मिळाली पाहिजे. हा 10 ते 20 लोकांपर्यंत आपण नक्की व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.